नमस्कार शेतकरी बांधवांनो, ॲग्रिकल्चर हवामान या यूट्यूब चॅनलवर नितीनकडे आपलं स्वागत करतो. मित्रांनो, सप्टेंबरचा पहिल्या आठवड्यातील उत्तरार्धात महाराष्ट्रातील 2 ते 3 विभागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा तर काही भागामध्ये भारी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, हा पाऊस कोण्या भागामध्ये असेल याची माहिती आपण आता व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण 4 सप्टेंबर, 5 सप्टेंबर आणि 6 सप्टेंबरमध्ये कोणत्या भागामध्ये पाऊस असेल याची माहिती पाहणार आहोत. व्हिडिओ जास्त खूप मोठा होईल, याच्यानुसार काही मोजक्याच भागाचे नावे आपण या व्हिडिओमध्ये सांगू शकतो, परंतु ज्या भागामध्ये पाऊस असेल की नाही याची माहिती आपण कमेंट करून विचारू शकता. जर तुमच्या भागात पाऊस आहे की नाही याची माहिती आपणास हवी असल्यास आपण कमेंट करून विचारू शकता. कमेंटमध्ये आपण त्या भागात पाऊस आहे की नाही याची माहिती नक्की देण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर मित्रांनो, 4 सप्टेंबर म्हणजे 3 सप्टेंबर रोजी बंगालच्या खाडीमध्ये एक कमी दाब क्षेत्र तयार होत आहे आणि हे कमी दाब क्षेत्र विशाखापट्टणम मार्गे उत्तर भारतावरून महाराष्ट्राकडे येताना आपल्याला दिसत आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून 4 तारखेला महाराष्ट्रातील 2 ते 3 विभागामध्ये चांगल्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. तर मित्रांनो, 4 तारखेला हा पाऊस कोण्या भागात असेल तर 4 तारखेला पूर्व विदर्भात पावसाचे प्रमाण जास्त असणार आहे. पूर्व विदर्भात काही ठिकाणी ढगफुटी स्वरूपाचा पाऊससुद्धा 4 सप्टेंबर रोजी होण्याची शक्यता आहे. हा पाऊस कोणत्या भागात असेल याची माहिती आपण पाहूया. साधारणपणे गोंदियामध्ये हा पाऊस जास्त स्वरूपाचा असणार आहे. त्यानंतर तुमसर या ठिकाणसुद्धा हा पाऊस जास्त प्रमाणात राहण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे रामटेक या ठिकाणसुद्धा मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस असणार आहे. त्याचप्रमाणे भंडारा या ठिकाणसुद्धा मुसळधार स्वरूपाचा पाऊस 4 सप्टेंबर रोजी होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे ब्रह्मपुरी, चंद्रपूर, गडचिरोली या ठिकाणसुद्धा हा पाऊस होण्याची शक्यता आहे. पूर्व विदर्भासोबतच 4 तारखेला पश्चिम विदर्भातील काही जिल्ह्यामध्ये सुद्धा हा पाऊस होण्याची शक्यता आहे. अमरावती जिल्ह्यातील बहुतांश भागामध्ये हा पाऊस राहण्याची शक्यता आहे. अचलपूर, वरुड, मोर्शी, आर्वी या ठिकाणी हा पाऊस असणार आहे. त्याचप्रमाणे यवतमाळातील काही भागामध्ये तुरळक स्वरूपात पाऊस होण्याची शक्यता आहे. 4 तारखेला तुरळक स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे 4 सप्टेंबर रोजी खान्देश विभागातील जळगाव या ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. नंदुरबार या ठिकाणीसुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे मुंबई ते कोकण किनारपट्टीवर तुरळक स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर या परिसरामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस 4 तारखेला होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील जिल्ह्यामध्ये मात्र 4 तारखेला वातावरण ढगाळ असेल, परंतु पावसाची शक्यता 4 तारखेला सुद्धा आपल्याला पाहायला मिळत नाही. तर मित्रांनो, 5 तारखेला या पावसाची काय स्थिती असेल याची ते माहिती आपण पाहूया. 5 तारखेला हे कमी दाब क्षेत्र पूर्व विदर्भावरून मध्य प्रदेश मार्गे मुंबई ते गुजरातकडे जाण्याची शक्यता दिसत आहे आणि त्यामुळेच 5 तारखेला पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भातील पुन्हा पावसाचे प्रमाण कमी होणार आहे आणि खान्देश विभाग, त्याचप्रमाणे मुंबई आणि आसपासचा परिसर, नाशिक या भागामध्ये 5 तारखेला चांगल्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. खान्देश विभागामध्ये चांगल्या स्वरूपाचा पाऊस 5 तारखेला होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे अकोले, नाशिक, मुंबई, पुणे, सातारा या ठिकाणी हा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे रत्नागिरी, राजापूर आणि सावंतवाडी या ठिकाणीसुद्धा 5 तारखेला हा पाऊस होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, जर आपल्या भागाची माहिती आपल्याला हवी असल्यास आपण कमेंट करून विचारू शकता. तर मित्रांनो, हा व्हिडिओ जर आपल्याला आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि कमेंट जरूर करा. काही प्रश्न असल्यास कमेंट करून अवश्य विचार. चला, धन्यवाद शेतकरी बांधवांनो, त्याचप्रमाणे यूट्यूब चाहत्यांनो.